हरे कृष्ण. गंधर्विका राधा या चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. रामाजी को लक्ष्मणा, कन्हैया जी को बलरामा, जय नित्यानंद राम, जय आदि गुरु बलराम, जय नित्यानंद राम, जय आदि गुरु बलराम. बलराम जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जाणून घेऊयात बलरामजी बद्दलच्या काही विशेषता आजच्या आपल्या या व्हिडिओतून. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अध्यात्माशी जोडून राहा. भगवंत राम यांचे लहान भाऊ लक्ष्मण, हेच द्वापार युगात श्रीकृष्णांचे मोठे भाऊ बलरामजी. भगवंतांचे खरे सेवक बलरामजी म्हणजेच श्रीकृष्णांचे प्रिय दाऊजी. खरं तर कृष्ण आणि बलराम एकच, याचंच प्रमाण चैतन्य चरित्रामृतातील हा श्लोक देतो. एकही स्वरूप दोहे, भिन्न मात्र काया. इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद सांगतात, कृष्णा इज व्हाईट बलराम, बलराम इज ब्लॅक कृष्णा. बलरामजी आदिगुरु आहेत. बलरामजींचे प्रतिनिधीच आपले गुरु असतात. बल म्हणजे आध्यात्मिक शक्ती, राम म्हणजे आध्यात्मिक आनंद. आध्यात्मिक शक्ती आणि आध्यात्मिक आनंद प्रदान करणारे असे बलरामजी. आध्यात्मिक शक्ती आणि आनंद हे भक्तीसाठी खूप महत्त्वाचंच आहे आणि आपली भक्तिलता वाढवण्यासाठी गरजेचं सुद्धा. भक्तीचं बळ म्हणजेच बलरामजी. जर बलरामजींचं आध्यात्मिक शक्ती आणि आनंद आपल्याला प्राप्त असेल तर आपण शास्त्रातील ग्रंथांचं वाचन करत असणार आणि भगवंतांच्या लीलांचा आनंदही घेऊ शकतो. कृष्ण भक्तीत येणं हेही बलरामजींचीच कृपा. गुरूंची कृपा ही त्यांच्या वाणीने भगवंतांची लीला कथा ऐकून प्राप्त करता येते आणि जे काही गुरुमुखातून श्रवण करतो ते हृदयात साठवून ठेवावे. गुरुमुख पद्म वाक्य, चित्ते ते करिया ऐक्य, आरणा करी मने आशा, श्री गुरु चरणे रती, ऐसे उत्तम गती, ये प्रसादे पुरे सर्व आशा. भक्तीतला आनंद बलरामजी, तर आनंदाचा अनुभव राधाराणी. बलरामजी यांचं अवजार हल किंवा नांगर असंही म्हटलं जातं. सगळ्या अडचणी दूर होणं म्हणजेच हल. बलरामजी पण काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, अहंकार दूर करून कृष्ण प्रेम प्रदान करतात. हल कठोर जमीन मृदू बनवतो. अगदी तसंच बलरामजीही आपल्या हृदयातील विकारांना बाजूला काढून आपलं हृदय कृष्णमय आणि दयामय असं बनवतात. बलरामजी पाचही रसात श्रीकृष्णांना प्रेम करतात. पहिला आहे शांतरस. मंदिरातील फरशी, खिडकी, दरवाजा, भोग प्लेट, घंटी, करताल, मृदुंग हे सर्व काही बलरामजीच असून या रसातून भगवंतांना प्रेम करतात. दुसरा आहे दास्यरस. भगवंत जेव्हा खेळून थकतात त्यावेळेस भगवंतांची चरणसेवा बलरामजी करतात. तिसरा आहे साख्यरस. भगवंतासोबत विविध खेळ खेळणं, त्यांना चिडवणं, अशा प्रकारे त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण व्यवहार करतात. चौथा आहे वात्सल्य रस. भगवंतांना मोठ्या झाडावर चढू न देणं, भगवंतांना वेळेवर प्रसाद घेतलाय की नाही याची काळजी करणं, एकदम आईसारखं पण मोठ्या भावांकडून हे बलरामजी भगवंतांना प्रेम करत असतात. माधुर्य रस. अनघमंजिरी ही गोपी म्हणजेच बलरामजी आणि अनघमंजिरी ही श्रीकृष्णांना गोपी भावातून प्रेम करते, अर्थात माधुर्य रसातून प्रेम करते. जिथं जिथं गुरु तिथं तिथं कृष्ण, म्हणून आदिगुरु बलरामजींना नेहमी आपण प्रार्थना करत राहावी. चक्षुदान दिलो येई, जन्मे जन्मे प्रभु से, दिव्य ज्ञान हृदये प्रकाशित, प्रेम भक्ती यहाँ हैते, अविद्या विनाशयाते, वेदे गाय याहार चरित. बलरामजीकडं बळ कशाचं मागायचं तर मायेपासून वाचून कृष्ण भक्ती दृढ करण्यासाठी. दुसरं संकीर्तन आणि जप करण्याचं बल.
तिसरं, गुरूंची आज्ञेचं नेहमी आपल्याकडून पालन व्हावं यासाठी बलरामजीकडून बल मागायचं. बलरामजीच्या कृपेमुळेच आपण भक्तीत दृढ होऊ शकतो. परत एकदा आदिगुरु बलरामजी यांच्या प्रकट दिनांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळं शेतात लागणारे मुख्य अवजार म्हणजेच नांगर आहे. आणि नांगराचं काम काय असतं? शेतातली जमीन सुपीक बनवतं आणि पीक वाढीसाठी ते महत्त्वाचं आहे. अगदी त्याप्रमाणे बलरामजीही भक्तीतले आदिगुरु आहेत, ज्यांच्या कृपेमुळं आपली भक्तिरूपी लता आणि कृष्णप्रेम वाढायला मदत होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन माहितीसह पुढील व्हिडिओद्वारे. तोपर्यंत हरे कृष्ण.